नमस्कार मित्रांनो. आज आपण इन्शुरन्सच्या मर्यादेचा विचार करूया. कोणत्या व्यक्तीला किती रुपयांचा इन्शुरन्स असणे गरजेचं असतं हे थोडंफार उदाहरणानं बघूया आपण. प्रत्येक माणसाचं एक सर्वसामान्य लाईफस्टाईल असते. ऑर्डिनरी, एक्स्ट्राऑर्डिनरी, पुअर आणि बिलो पॉवर्टी लाईन ह्या कॅटेगरीजमध्ये प्रत्येक माणसांची लाईफस्टाईल असते आणि प्रत्येकाचं एक वार्षिक उत्पन्न ठरलेलं असतं. जसं नोकरदार असेल तर त्याला फिक्स सॅलरी असते महिन्याला, आणि जर व्यापारी असेल तर तो त्याचं व्यवसायाचं इन्कम टॅक्स भरत असतो. त्यांनी व्यवसायाचं काहीतरी त्याचं उत्पन्न असतं आणि त्यानुसार तो कोणत्या स्लॅबमध्ये येतो त्यानुसार त्याचं उत्पन्न ठरलेलं असतं. दोन्ही बाबतीत आपण विचार करूया. नॉर्मली कोणत्याही व्यक्तीचं उत्पन्न जितकं असतं त्याच्या किमान 15 ते 20 पट इन्शुरन्स असावा हे गृहीत असतं. का तर समजा दुर्दैवानं एखाद्या वेळेला त्या व्यक्तीचं, कमवत्या व्यक्तीचं त्या कुटुंबामध्ये आकस्मिक निधन झालं आणि त्याच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या जर खूप मोठ्या प्रमाणात असतील, जसं मुलांच्या शैक्षणिक जबाबदारी, त्यांच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या, त्याचबरोबर होम लोन असेल किंवा व्यावसायिक लोन वगैरे असेल, तर याच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात, आर्थिक म्हणतो आपण, त्या जबाबदाऱ्या पाठीमागची व्यक्ती तितक्याच समर्थपणे पेलू शकेल इतकं शक्य नसतं. कारण प्रत्येकाचे काही स्किल असतात आणि त्या स्किलनुसार त्याचं उत्पन्न त्यानं मेंटेन केलेलं असतं. त्यामुळं एखादा घरातील कुटुंब प्रमुख जर असा दुर्दैवी घटनेत अचानकपणे गेला तर त्याच्या पत्नीला त्याच प्रमाणात उत्पन्नाची आवक मेंटेन करता येईल असं तिचं कौशल्य किंवा स्किल असतंच असं नाही आहे. मग अशा वेळेला त्या कुटुंबामध्ये विम्याचा जो काय भाग असतो तो त्यांनी अशा पद्धतीनं मेंटेन केला असावा की त्याच्या उत्पन्नाच्या किमान 10 ते 15 पट रक्कम त्यांना विम्याच्या मोबदल्यापोटी मिळावी, जी रक्कम त्या फॅमिलीमध्ये तात्पुरती किंवा एक ठराविक कालावधीपर्यंत आर्थिक जी गॅप असतो तो भरून काढू शकतो. त्या उत्पन्नाचा जो आर्थिक गॅप असतो तो ते विमा काढू शकतो. याकरता आपण थोडक्यात एक गोष्ट लक्षात घेऊया. इथं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, एखाद्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी असते. बऱ्याच वेळेला एक चांगला व्यावसायिक असेल किंवा एक चांगला नोकरीतला नोकरदार व्यक्ती असेल तर त्याचं उत्पन्न हे थोडंसं लक्झरीज असतं. म्हणजे त्याची फॅमिली या कॅटेगरीमध्ये आत्ता सध्या राहत असते, लक्झरी कॅटेगरीमध्ये. काही लोकांचं उत्पन्न कमी असतं, ते कम्फर्टेबल असतात. काही अगदीच कमी उत्पन्नाचे असतात, त्यांना गरीब संबोधलं जातं. आणि अगदीच ज्या लोकांना पोट भरण्याचे सुद्धा उत्पन्न मिळत नाही ते बिलो पॉवर्टी लाईन असे असतं. नॉर्मली याच कॅटेगरीमध्ये लोक आपल्या भारतामध्ये तरी आढळून येत असतात. तर आपण समजून चालू एखादी व्यक्ती या दोन वरच्या कॅटेगरीमध्ये आहे हां, आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये एखाद्या दुर्दैवी क्षणी त्या व्यक्तीचं अपघाती निधन झालं तर ती व्यक्ती जर या लक्झरियस कॅटेगरीमध्ये ते कुटुंब राहत असेल तर अचानकपणे त्या व्यक्तीचं उत्पन्न बंद झाल्यामुळे
त्याचं जे उत्पन्न आहे ते त्याची ते लाईफस्टाईल जी आहे ती ॲटोमॅटिकली खाली 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 येते आणि त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती लक्झरीमधून कम्फर्टेबल आणि कम्फर्टेबलमध्ये पुअरमध्ये येण्याची शक्यता असते. आणि अगदीच वर्स्ट जर परिस्थिती झाली तर ते कुटुंब बिलो पॉवर्टी लाईनमध्ये सुद्धा येण्याची शक्यता असते. मग लाईफ इन्शुरन्स काय करत असतं, आता तुम्ही इथं बघाल तर ह्या इथं दाखवलेलं आहे की इथं ती व्यक्ती गेलेली आहे आणि त्यांचं उत्पन्न जे काय बचत आहे ते बचत जोपर्यंत आहे तोपर्यंत ती कम्फर्टेबल पोझिशनमध्ये राहील आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली त्यांचा जो ग्राफ आहे तो खाली खाली येईल. मग अशा केसमध्ये जर त्या व्यक्तीनं आपल्या उत्पन्नाच्या वार्षिक उत्पन्नाच्या एक 15 ते 20 पट जर इन्शुरन्स करून घेतला असेल, समजा त्यांचं उत्पन्न वार्षिक एक 5 लाख रुपये असेल आणि त्याचं जर त्यानं 75 ते 80 लाख रुपयाचा त्याचा जीवन विमा असेल, तर अशा केसमध्ये त्यांना जी मिळणारी रक्कम आहे विम्याची रक्कम, ती विम्याची रक्कम ही इथे ॲटोमॅटिकली एक सपोर्ट सिस्टीम म्हणून पिलर म्हणून काम करते आणि त्यांच्या त्या फॅमिलीला या इथं स्टेबल करते. हे जे तुम्ही दाखवलेलं आहे ना इथं, इथून व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्तीचं ॲटोमॅटिकली लाईफस्टाईल खाली येत असते आणि नेमकं त्याच वेळेला विमा कंपनी त्यांना त्या विम्याचं संरक्षण देऊ करते आणि त्यांची लाईफस्टाईल पूर्वीच्या ठिकाणी मेंटेन राहते. आता अर्थातच ती मुलं जोपर्यंत लहान वगैरे असतात किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या त्या स्वतःच्या जीवावर पेलू शकत नाहीत तोपर्यंत हे रक्कम त्यांना पुरेशी असते आणि त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण होईल आणि ॲटोमॅटिकली त्यांची ती नोकरी किंवा व्यवसायात येतील त्यावेळी त्या फॅमिलीचं उत्पन्न आणखी वाढू शकतं. त्यामधल्या ज्या 10 ते 15 वर्षांचा जो काळ असतो व्यक्ती गेल्यानंतरचा, तो काळ मेंटेन करणं हे लाईफ इन्शुरन्स काम करू शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून इन्शुरन्समध्ये आपला इन्शुरन्स किती रुपयाचा आहे हे प्रत्येक कुटुंबकर्त्यानं चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 2 किंवा 3 लाख रुपयाची इन्शुरन्स पॉलिसी घेऊन म्हणत असाल की माझा इन्शुरन्स झालेला आहे, मला आता इन्शुरन्सची गरज नाही, तर तुम्ही थोडेसे चुकत आहात हे मला खेदानं सांगावे लागेल. प्रत्येकाने आपलं उत्पन्न किती आहे त्यानुसार आपल्याला किती रुपयांचा इन्शुरन्स गरजेचा आहे हे एखाद्या चांगल्या सल्लागाराकडून समजून घ्यावं आणि आपल्याला सुटेबल असा प्लॅन आर्थिक संरक्षणाचा तुम्ही करू शकता. सुदैवाने आज आपल्याकडे लाईफ इन्शुरन्सचे असे काही प्रोडक्ट आहेत की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जाऊ शकतात. लाईफ इन्शुरन्स हा भावनिक मुद्दा नाही कव्हर करू शकत. लाईफ इन्शुरन्स हा आर्थिक जो बाब आहे ती प्रोटेक्ट करू शकते, नक्कीच करू शकते. आणि ही आर्थिक बाब प्रोटेक्ट करण्यासाठी काही नियम व अटी असतात. जसं तुम्हाला जे इन्शुरन्स मिळतं ते तुमचं उत्पन्न किती आहे या गोष्टींचा विचार करून त्याची कागदपत्रे ITR किंवा तुमचं सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 चेक करून तुम्हाला दिलं जातं. त्याचबरोबर आपलं शरीर सुद्धा म्हणजे आपली प्रकृतीसुद्धा किती चांगली आहे याच्यावर आपल्याला मिळणारा इन्शुरन्स ठरत असतो. जर आपलं शरीर दुय्यम दर्जाचे असेल, दुय्यम इन द सेन्स तुम्हाला एखादा आजार जडला असेल, BP शुगर वगैरे लागला असेल, तर मोठा इन्शुरन्स मिळायला अडचणी येऊ शकतात. म्हणून आपल्या तरुणपणामध्ये मोठा इन्शुरन्स करून ठेवणं आपल्या हिताचं असतं. याचे 2 फायदे होत असतात. एक तर आपलं वय कमी असल्यामुळे आपल्याला इन्शुरन्सचा जो येणारा हप्ता असतो एखाद्या ठराविक विमा रकमेसाठी तो
तुलनेने कमी येतो. आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तरुणपणात आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार वगैरे नसतात. आपण पूर्णपणे निरोगी असतो. त्यावेळेला आपल्याला विमा मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. एक वेळा आपल्याला पॉलिसी मिळाली तर आपली जबाबदारी फक्त एकच असते की त्याचे जे हप्ते असतात ते नियमितपणे न चुकता आठवणीने भरणे. त्या बाबतीत तडजोड ही आपल्या कुटुंबासाठी खूप मोठी घातक ठरू शकते. त्यामुळे विमा घेत असताना एखादा सल्लागार तुम्हाला फोन करत असेल की मी विमा देणार आहे मी तुम्हाला सांगायला येऊ का, तर प्रत्येक वेळेला नाही म्हणणे हे तुम्हाला चुकीचे ठरवू शकते. एक वेळा प्रॉपर त्यांच्याकडून व्यवस्थित ऐकून घ्या. आपल्याला सुटेबल इन्शुरन्स काय आहे आणि त्यांच्याकडे देण्यासाठी काय योजना आहेत त्या समजवून घ्या. आपल्या उत्पन्नानुसार वेळोवेळी इन्शुरन्समध्ये चढ उतार करता येऊ शकतात. जसं सगळ्यात पहिल्यांदा कुटुंबकर्त्याचा टर्म इन्शुरन्स महत्त्वाचा असतो, तो प्रायोरिटीने आपण करून घेणं गरजेचं आहे. मेडिक्लेम करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण कालांतराने मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आणखी कोणत्या म्युच्युअल फंडसारख्या योजना घेऊ शकत असतो. मात्र मी तर म्हणेन की व्यवसायाच्या अगदी इनिशियल स्टेजला तुम्ही व्यवसाय सुस्थितीत चालू झाल्या 2-3 वर्षामध्येच एखादा 50 लाख किंवा 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स करून ठेवणं गरजेचं असतं. किंवा आजकाल आपल्याला आता मुलांना बऱ्यापैकी चांगल्या नोकऱ्या लागतात, गव्हर्नमेंटमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा, IT सेक्टरमध्ये वगैरे खूप चांगल्या पद्धतीचे पॅकेज त्यांना मिळत असतं. एखादा मुलगा 25व्या वर्षी जर त्याला नोकरी लागत असेल तर 25व्या वर्षीच त्याने स्वतःचा 1 कोटी रुपयाचा इन्शुरन्स करून घेणं खूप फायदेशीर ठरतं. आणि तो टर्म इन्शुरन्स घेत असताना मॅक्झिमम मुदतीचा घ्यावा, जेणेकरून आपलं लाईफ आपल्या सुदैवाने आपल्या फिटनेसप्रमाणे थोडं लेंदी जरी झालं, 70, 75, 80 वर्षापर्यंत जरी आपण जगलो तरी आपल्याकडे पुरेशी मुदत टर्म इन्शुरन्सला असल्यामुळे आपण अगदी वयाच्या 85 ते 90 वर्षापर्यंत स्वतःला टर्म इन्शुरन्समध्ये प्रोटेक्ट करू शकतो. तर हे काही बेसिक गोष्टी असतात ज्या आपल्याला प्रत्यक्ष 2-5 मिनटामध्ये समजून घेऊ शकत नाही. त्याकरता आपल्याला प्रॉपर अपॉइंटमेंटची गरज असते आणि ही अपॉइंटमेंट एखाद्या सल्लागाराला देऊन आपला महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करून घ्यावा, ही अशी माझी आपणा सगळ्यांना नम्र विनंती आहे. मी स्वतः एक LICचा सल्लागार आहे. LICमध्ये मी इन्शुरन्स एजंट आहे. त्याचबरोबर मेडिक्लेमचं कामसुद्धा मी करत असतो. तर माझा प्रयत्न हाच आहे की माझ्याकडून इन्शुरन्स घ्या अगर न घ्या हा तुमचा प्रश्न आहे. मात्र इन्शुरन्स हा कितपत गरजेचा आहे हे मात्र तुम्ही नक्की समजून घ्या आणि तुम्ही प्रत्यक्ष चर्चा करून या बाबतीत निर्णय घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.